ह्या आमदार साहेबांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात 70 लाखाचे फटाके फोडले. मग लग्न किती कोटीमध्ये झालं असेल विचार करा शेतकरी मित्रांनो. इथे शेतकऱ्यांकडे लाख 1.5 लाख रुपये बँकेचे कर्ज आहे. ते माफ व्हायसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं, सरकारशी भांडावं लागतं. पण सरकार काही ठोस निर्णय घेत नाही आणि शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी करत नाही. नागपूर महाएल्गार मोर्चा झाला. तिथे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी यासाठी हा महाएल्गार मोर्चा होता. पण सरकारने 30 जून 2026 तारीख निवडली शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करण्यासाठी आणि समिती नेमून ती समिती आता अभ्यास करते. या अशा आमदार खासदार मंत्र्यावर बी एक समिती नेमून यांच्यावर बी अभ्यास करावा की हे इतका पैसा आणतात कुठून आणि हे करतात तरी काय, यांचा पण अभ्यास करून यांच्यावर पण ती योग्य ती कारवाई करावी. मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या वतीने माझी एक विनंती आहे. जय जवान जय किसान.